नमस्कार विद्यार्थिनींनो, 12वीच्या भूगोल अभ्यासक्रमाच्या लोकसंख्या भाग 2 या प्रकरणाचा अभ्यास आपला चालू आहे आणि त्या प्रकरणाच्या चौथा जो आपला पिरियड आहे किंवा चौथ्या तासामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आत्तापर्यंत आपण लोकसंख्या भाग 2 यामध्ये लोकसंख्येच्या रचनेशी संबंधित जे घटक आहेत की ज्यामध्ये वयोरचना असेल, लिंगरचना असेल व वयोरचनेशी संबंधित लोकसंख्या लाभांश ही एक संकल्पना अभ्यासली. त्यानंतर कालच्या तासाला आपण साक्षरता आणि शिक्षण ही एक संकल्पना अभ्यासली की आपण कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल तर त्यात साक्षरता आणि राहणीमान किंवा साक्षरता आणि देशाचा आर्थिक विकास यांचा काय सहसंबंध असतो याची आपल्याला कल्पना आली असेल, किंवा साक्षरता आणि जन्मदर, साक्षरता आणि मृत्यूदर यांचा देखील परस्पर सहसंबंध असतो याची साधारण कल्पना तुम्हा सर्वांना आलेली असेल. काल मी आपल्याला काही उदाहरणे दिली होती की विकसित देशांमधली उदाहरणं, भारताचं उदाहरण असेल किंवा अगदीच अविकसित देश की ज्यामध्ये नायजर, छाड, कांगो हे आफ्रिकेतले देश आहेत, ह्या देशांची देखील काही उदाहरणं दिली होती. किंवा आपल्या आशिया खंडामध्ये अफगाणिस्तान हा साक्षरतेच्या बाबतीत अतिशय मागासलेला देश आहे. त्या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण फक्त 43% आहे. त्याचंही उदाहरण आपणास काल दिलेलं होतं. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की साक्षरतेचा संबंध जो आहे हा प्रामुख्याने आर्थिक विकासाची आहे. साक्षरतेचा संबंध हा स्त्रियांच्या सामाजिक दर्जाशी आहे. साक्षरतेचा संबंध हा सेवा व्यवसायाशी आहे. साक्षरतेचा संबंध हा त्या देशाच्या राजकीय परिस्थितीशी देखील आहे, कारण साक्षर लोक असतील तर त्या ठिकाणी प्रामुख्याने निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मतदान कुणाला करायचं याचा परिणाम हा प्रामुख्याने होत असतो. म्हणून राजकीय परिस्थितीशी देखील साक्षरतेचा संबंध आहे. त्याचबरोबर साक्षरतेचा परिणाम हा प्रामुख्याने दरडोई उत्पन्नाशी देखील आहे आणि जन्मदर आणि मृत्यूदर अशा अनेक घटकांशी साक्षरतेचा परिणाम संबंध असल्यामुळे प्रामुख्याने एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती साक्षरता हा अतिशय महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे, हे आपण काल सिद्ध केलं होतं. आता आज आपण पुढे जाणार आहोत. आजच्या आपल्या या तासामध्ये प्रामुख्याने आपल्याला पुढचा घटक घ्यायचा आहे आणि तो घटक आहे व्यावसायिक संरचना, किंवा त्याला आपण ऑक्युपेशन स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजेच काय की मानव हा वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतलेला असतो. तुम्ही बघा की तुमच्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये सगळे जे कर्ते पुरुष किंवा कर्ती लोकसंख्या जी आपण म्हणतो 15 ते 60 या वयोगटातली किंवा 15 ते 59 या वयोगटातील स्त्री पुरुष असतील ते प्रामुख्याने सर्वच एकाच कामामध्ये गुंतलेले असतात का? नाही. खेडेगाव जर असेल तर त्या खेडेगावामध्ये बहुतांशी कर्ती लोकसंख्या ही शेतीमध्ये गुंतलेली असते. पण त्या शेतीशी संबंधित त्या शेतीला लागणाऱ्या सेवा व्यवसाय जे असतील, मग त्यामध्ये अवजारं असतील किंवा त्यामध्ये प्रामुख्याने शेतमालाचं मार्केटिंग असेल, व्यापार असेल किंवा शेतमालाशी संबंधित निविष्ठा किंवा त्यासाठी लागणारी खतं औषधं असतील, अशा प्रकारच्या सेवा व्यवसायामध्ये गुंतलेले लोक देखील असतात. आणि त्या गावामध्ये राहणारी लोकसंख्या, त्या लोकांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा इतर सेवा देणारे, मग त्यामध्ये अगदी दुकानदारीपासून तर अगदी बाकीच्या सर्व सेवा ज्या आहेत त्या सेवा देणारे लोक देखील त्यामध्ये गुंतलेले असतात. पण ते प्रमाण ग्रामीण भागामध्ये कमी असतं. मग हेच प्रामुख्याने आपल्याला देश पातळीवरती पाहायचे. फक्त देश पातळीवरती अभ्यासत असताना व्यवसायाचे प्रमुख प्रकार पडतात, त्या प्रकारानुसार आपल्याला त्या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. आता व्यावसायिक रचना म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या की एखाद्या देशाची त्याची व्याख्या नीट लक्षात घ्या. व्यावसायिक रचना म्हणजे एखाद्या देशाची कार्यशील लोकसंख्या ही प्रामुख्याने वेगवेगळ्या व्यवसायात वर्गीकरण झालेली असते. त्या वर्गीकरणाच्या स्वरूप अभ्यास त्याला किंवा त्या वर्गीकरणाच्या स्वरूपाला व्यावसायिक रचना असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो बघा. एखाद्या देशाची कार्यशील लोकसंख्या म्हणजे कोणती?
15 ते 59 ही लोकसंख्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतलेली असते आणि किंवा त्या वेगवेगळ्या व्यवसायात त्या लोकसंख्येचं वर्गीकरण झालेलं असतं. त्याचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाला व्यावसायिक संरचना असे म्हणतात. आता मानवाचे एकूण व्यवसाय किती आहेत? तर 4 व्यवसाय आहेत. आता ते व्यवसाय कोणते? प्रथमतः आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या मानवाच्या व्यवसायांचा म्हणजे प्रकार जे आहेत त्या प्रकारांपासून किंवा त्या प्रकारांवाईज त्याच्यात कोणकोणत्या व्यवसायांचा समावेश होतो तो आपण पाहू. प्रथम आहे प्राथमिक व्यवसाय. आता प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय त्याची पहिल्यांदा व्याख्या बघा. प्राथमिक व्यवसाय म्हणजे जे व्यवसाय निसर्गाशी निगडीत असतात किंवा ज्या व्यवसायाचा मानवाचा निसर्गाशी सरळ संबंध असतो अशा व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय येणार? तुमचा शेती येणार, कारण शेती मृदा आणि पाणी याच्याशी मानवाचा सरळ संबंध आहे पिके पिकवताना, म्हणून शेती हा व्यवसाय येणार. त्यानंतर तुमचं पशुपालन कारण पशु हे प्रामुख्याने गवत खातात किंवा चारा खातात, त्याचा संबंध हा प्रामुख्याने निसर्गाशी आहे, सरळ निसर्गाशी आहे. त्याचबरोबर खाणकाम. आता खाणकाम देखील हा प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय मानला जातो. का? तर खनिजे खोदत असताना हा प्रामुख्याने भूगर्भाशी किंवा भूरचनेशी त्याचा संबंध आहे, म्हणून तो प्राथमिक व्यवसायामध्ये येतो. त्याच नंतर वन उत्पादन किंवा वन उद्योग, लाकूड तोड असेल, त्यानंतर तुमचं गवत कापणे असेल, ह्या व्यवसायाचाही संबंध प्रामुख्याने प्राथमिक. म्हणजे थोडक्यात प्राथमिक व्यवसाय हा निसर्गाशी संबंधित ज्या व्यवसायांचा संबंध आहे मानवाच्या त्या सर्व व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. म्हणजे प्राथमिक व्यवसायाचा कन्सेप्ट तुमचा लक्षात आला असेल. आता दुसरं वर्गीकरण आहे ते आहे द्वितीय व्यवसाय. दुसरा जे आहे तो आहे द्वितीय. आता त्याची व्याख्या बघा काय करायची. द्वितीय व्यवसाय जो आहे तो त्याची व्याख्या करत असताना आपण अशा पद्धतीने म्हणतो की प्राथमिक व्यवसायातून उत्पादित होणाऱ्या मालावरती प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना किंवा प्रक्रिया करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की शेतीमधून शेतकऱ्याने ऊस पिकवला, त्या ऊसावरती काय प्रक्रिया केली जाते? तर साखर कारखान्यात त्याच्यापासून साखर, त्यानंतर मद्यार्क असेल किंवा बगॅसपासून कागद असेल, अशा प्रकारची उत्पादनं तयार होतात. मग ऊसावरती प्रक्रिया करणारा उद्योग म्हणजे काय आला तुमचा? द्वितीय व्यवसाय. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय म्हणता येईल? सर्व प्रकारची कारखानदारी किंवा त्याला आपण असं म्हणू की प्रक्रिया उद्योग, सगळ्या प्रकारचे काय म्हणू आपण? प्रक्रिया उद्योग जे आहेत हे प्रामुख्याने कशामध्ये येणार आहेत? तर तुमचे द्वितीयक व्यवसायामध्ये. या प्रक्रिया उद्योगातून काय होतं की उत्पादित माल जो आहे, शेती किंवा प्राथमिक व्यवसायातून उत्पादित होणारा माल जो आहे त्या मालाची उपयोगिता वाढते, त्या मालाचा टिकाऊपणा वाढतो आणि म्हणून प्रामुख्याने द्वितीयक व्यवसाय थोडक्यात प्रक्रिया उद्योग. मग आता तुम्हाला अजून दुसरं उदाहरण सांगता येईल की दूध आहे, पशुधनापासून दूध मिळते आणि त्या दुधावरती प्रक्रिया करणारे उद्योग जे आहेत, मग डेअरी व्यवसाय असेल, त्या दुधापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, चीज, बटर, लोणी वगैरे, हे सर्व प्रक्रिया उद्योगामध्ये येतात आणि त्याचा समावेश जो आहे हा कशामध्ये येतो? तुमच्या द्वितीयक व्यवसायामध्ये येतो. म्हणजे 2 व्यवसाय झाले. एक झाला प्राथमिक व्यवसाय की जो निसर्गाशी संबंधित आहे, दुसरा झाला द्वितीयक व्यवसाय की जो प्राथमिक व्यवसायातून उत्पादित होणाऱ्या मालावरती प्रक्रिया करणारा आहे. आणि आता तिसरा जो व्यवसाय आहे तो आहे तृतीयक व्यवसाय. त्याला टर्शरी ऑक्युपेशन असे म्हणतो आपण. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण? टर्शरी ऑक्युपेशन. आत्तापर्यंत प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीय व्यवसायाचा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला. पुन्हा एकदा सांगतो, प्राथमिक व्यवसायामध्ये निसर्गाशी संबंधित मानवाचे जे व्यवसाय आहेत किंवा कच्च्या मालाचं उत्पादन करणारे जे व्यवसाय आहेत त्याला म्हणतात प्राथमिक व्यवसाय. मग त्यात शेती, खाणकाम, पशुपालन, वनोत्पादन यांचा उल्लेख केला. द्वितीयक व्यवसाय कशाला म्हणतात? तर प्राथमिक व्यवसायातून उत्पादित होणाऱ्या मालावरती प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना किंवा कारखानदारीला द्वितीयक व्यवसाय म्हणतात. आता तृतीयक व्यवसाय कशाला म्हणतात?
तर तृतीयक व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचं उत्पादन होत नाही, हे नीट लक्षात घ्या. तृतीयक व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचं उत्पादन होत नाही. तर द्वितीयक आणि प्राथमिक व्यवसायामधून उत्पादित झालेला माल जो आहे, त्या मालाचा व्यापार किंवा त्या मालाचे काय म्हणू आपण, देवाणघेवाण, मग त्याच्यामध्ये तुमचा वाहतूक असेल, त्यानंतर त्याचा व्यापार असेल आणि त्याच्याशी संबंधित प्रामुख्याने गोडाऊन असतील किंवा दुकानदारी असेल, अशा प्रकारचे सर्व सेवा व्यवसाय, त्याला काय म्हणता येईल आपल्याला, सेवा व्यवसाय, हे या तृतीयक व्यवसायामध्ये येतात. फक्त द्वितीयक व्यवसायाशी संबंधित किंवा त्यांना सेवा पुरवणाऱ्याच व्यवसायांचा समावेश होतो असं नाही, तर मानवाला इतर देखील सेवा आहेत. मग तुमचं शिक्षण असेल किंवा शिक्षक असेल, तुमचा प्रामुख्याने वकील असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल, पाणी पुरवठा असेल, या सर्व प्रकारच्या मानवाला जेवढ्या काही सेवा लागतात, त्या सेवा देणारे जे व्यवसाय आहेत, त्यांना आपल्याला तृतीयक व्यवसाय असे म्हणता येईल. मग आता एक साधं उदाहरण तुम्हाला सांगता येईल की सलूनचा संबंध हा कोणत्या व्यवसायामध्ये येईल? सलून म्हणजे केस कापण्याचा व्यवसाय. साधं उदाहरण आहे, पण तुम्हाला त्याचा प्रश्न पडला असेल की सलून हा व्यवसाय जो आहे हा प्रामुख्याने सेवा आहे. ही मानवाला किंवा माणसाला सेवा मिळते, म्हणून तो व्यवसाय जो आहे तो कशामध्ये येणार? तुमचा तृतीयक व्यवसायामध्ये येणार. कन्सेप्ट लक्षात आला सर्वांच्या? थोडक्यात तुम्ही एवढंच लक्षात घ्यायचं की ज्या व्यवसायापासून उत्पादन होत नाही पण मानवाला सेवा मिळतात, मग दुकानदार असेल, व्यापारी असेल, वाहतूकदार असेल, त्यानंतर तुमचा हे आता आपण मोबाईल वगैरे, इंटरनेट सेवा वगैरे, त्या सेवा देणारे असतील किंवा आज ऑनलाईन पद्धतीने मार्केटिंग केलं जातं किंवा वस्तूंची खरेदी करतो आपण, तर त्या वस्तू आपल्या घरापर्यंत देणारे लोक असतील, या सर्वांचा समावेश जो आहे हा प्रामुख्याने तृतीयक व्यवसायात होतो. तृतीयक व्यवसायाचा कन्सेप्ट लक्षात आला. आता चौथा एक व्यवसाय आहे, तो अलीकडील काळात, अलीकडील म्हणजे त्याला आता साधारण दोन दशकं होऊन गेली, की अगोदर प्रामुख्याने मानवाच्या व्यावसायिक वर्गीकरण जे आहे ते 3च व्यवसायामध्ये केले जायचं, परंतु आता मागच्या 2 दशकापासून चतुर्थक श्रेणीचा व्यवसाय हा प्रामुख्याने नव्याने निर्माण झालेला आहे. मग आता चतुर्थक श्रेणीचा व्यवसाय हा देखील कोणता आहे? तुमचा तो व्यवसाय जो आहे तो देखील चतुर्थक, आता इथं लिहून टाकतो, तो देखील सेवाच आहे. फक्त कोणत्या सेवा? उच्च दर्जाच्या सेवा. मग उच्च दर्जाच्या सेवा म्हणजे कोणत्या सेवा? मग की ज्यामध्ये अतिशय कौशल्य वापरावं लागतं, अशा प्रकारच्या सेवा ह्या प्रामुख्याने चतुर्थक श्रेणीमध्ये येतात. मग अशा कोणत्या येतील? तर सध्याचा जो माहिती तंत्रज्ञान उद्योग आहे किंवा प्रामुख्याने आता बँकिंग क्षेत्र असेल किंवा व्यापार क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने सॉफ्टवेअर किंवा संगणकाच्या माध्यमातून खरेदी विक्री असेल, अशा प्रकारच्या सेवा ज्या आहेत किंवा अशा प्रकारच्या व्यवसायात गुंतलेले लोक जे आहेत हे प्रामुख्याने चतुर्थक श्रेणीमध्ये येतात. उच्च सेवा त्याला आपण असो, किंवा डॉक्टरचं काम जे आहे हे देखील प्रामुख्याने अतिशय उच्च गुणवत्तेवरती किंवा बुद्धिमत्तेवरती आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं गृहीत धरायचं की उच्च बुद्धिमत्तेवरती आधारित ज्या सेवा आहेत त्या सेवांचा समावेश हा चतुर्थक श्रेणी व्यवसायामध्ये होतो. मग त्यामध्ये डॉक्टर असतील किंवा आता प्रामुख्याने अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर, शिक्षक, वकील हे सर्व प्रामुख्याने ह्या चतुर्थक श्रेणी व्यवसायामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. आणि IT उद्योग किंवा माहिती तंत्रज्ञान उद्योग, त्याच्यामध्ये काम करणारे लोक जे आहेत ते सर्व तंत्रज्ञ असतात, त्यांचा समावेश हा चतुर्थक श्रेणीमध्ये केलेला आहे. तर अशा पद्धतीने मानवाचे हे 4 व्यवसाय किंवा 4 श्रेणीतले व्यवसाय जे आहेत, हा कन्सेप्ट तुमचा आता क्लिअर झाला असेल की 4 व्यवसाय कोणते आणि त्यात काय काय येतं हे लक्षात आलं. आता आपल्याला काय पाहायचं आहे की ही जी 15 ते 59 वयोगटातील कार्यशील लोकसंख्या म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो? कार्यशील लोकसंख्या. हे कार्यशील लोकसंख्या या 4 व्यवसायांपैकी कोणत्या व्यवसायात कुठल्या देशातली किती गुंतलेली आहे, त्याच्यावरती त्या देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. आता एक फक्त लक्षात घ्या, ही 4 श्रेणी जी आहेत किंवा 4 व्यवसाय जे आहेत ते वरच्या श्रेणीचे आहेत. मग तुम्ही एक लक्षात घ्यायचं की जेवढी
ह्या वरच्या 2 व्यवसायामध्ये गुंतलेली संख्या ज्या देशाची जास्त असेल तेवढा त्या देशाचा विकास कमी, आणि जेवढी प्राथमिक श्रेणीमध्ये लोकसंख्या ज्या देशाची जास्त गुंतलेली असेल तेवढा त्या देशाचा आर्थिक विकास कमी, असा तो त्याचा मापदंड किंवा सहसंबंध आहे. आता इथं उल्लेख केला आहे की 4 व्यवसायात कार्यशील गटातील किती टक्के लोकसंख्या आहे त्यावरून देशाच्या आर्थिक विकासाचा स्तर ठरवता येतो. मग या व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्येचे प्रमाण ह्या देशाच्या आर्थिक विकासाचा तो मापदंड असतो. कारण विकसित राष्ट्रांमध्ये औद्योगिक आणि पायाभूत सुविधा ह्या प्रामुख्याने उपलब्ध असतात, आणि अशा देशातील कार्यशील लोकसंख्या ही द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक श्रेणी व्यवसायामध्ये जास्त आढळते. या उलट ज्या देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषीप्रधान आहे तेथे कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण हे प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात जास्त प्रमाणात गुंतलेलं असतं. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्राथमिक व्यवसायामध्ये ज्या देशाची लोकसंख्या अधिक गुंतलेली असेल त्या देशाचा विकास हा कमी, आणि ज्या देशाची लोकसंख्या ही प्रामुख्याने तृतीयक, चतुर्थक आणि द्वितीयक श्रेणीमध्ये गुंतलेली असेल त्या देशाचा विकास हा जास्त असतो. आता ते मी तुम्हाला पुढे काही चार्ट दाखवेल, त्या चार्टमधून लक्षात येईल. पण प्रथमतः आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी भारताचा चार्ट दिला आहे, तो भारताचा चार्ट पाहायचा आहे आपल्याला, आणि नंतर मग आपण त्या प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. आता हे प्रश्न कोणते दिले आहेत हे नीट बघा. पहिला प्रश्न काय, 2.3 नीट वाचन करा आणि प्रश्नांची उत्तरे. 2.3 हा तक्ता काय दर्शवतो? पहिला प्रश्न, तो तक्ता नीट बघा परत एकदा. आता इथं काय दिलं आहे 2.3मध्ये की भारताची व्यावसायिक संरचना 1901 पासून 2011पर्यंत दिलेली आहे, आणि त्याच्यामध्ये हे व्यवसाय दिलेत. आता इथं बघा की प्राथमिक श्रेणीचा व्यवसाय, त्याच्यात शेतकरी असेल, शेतमजूर असेल, पशुधन, मासेमारी असेल, खाणकाम असेल. त्याच्यानंतर द्वितीय श्रेणीचा व्यवसाय, त्याच्यामध्ये उद्योगधंदे असतील आणि बांधकाम ह्या द्वितीय श्रेणीमध्ये येतो. त्यानंतर तृतीय श्रेणीचे व्यवसाय, त्यामध्ये काय दिले? व्यापार, वाणिज्य, वाहतूक, साठवणूक, दळणवळूक आणि इतर सेवा. आता हे 3च व्यवसाय इथं दिले. त्या 3 व्यवसायामध्ये भारताची किती लोकसंख्या ही 1901 पासून 71पर्यंत? तर हा थोडासा छोटा करू आपण, एकच मिनिट. आता दिसेल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की शेतकरी असतील. हे बघा की पहिल्यांदा प्राथमिक व्यवसायाची श्रेणी बघू. 1901मध्ये 71.9%, नंतर 72.7%, नंतर 72, 69, 67, 57, आणि आज 2011 साली 48.96, म्हणजे थोडक्यात 49% लोकसंख्या आपली प्राथमिक श्रेणीमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आजही आपल्या भारताची लोकसंख्या जवळपास 50% लोकसंख्या ही प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायात आहे. आणि मगाशीच मी तुम्हाला उल्लेख केला होता की जेवढी प्राथमिक श्रेणीमध्ये ज्या देशाची लोकसंख्या जास्त गुंतलेली तेवढा त्या देशाचा विकास कमी, आणि ह्या द्वितीयक आणि तृतीयक श्रेणीमध्ये जेवढी जास्त लोकसंख्या ज्या देशाची जास्त गुंतलेली असेल त्या देशाचा विकासाचा मापदंड किंवा विकास हा जास्त असतो. भारताचं नेमकं उलटं आहे की आता इथे बघा द्वितीय श्रेणीचा व्यवसाय 12.5, 10, 11.7, 10, 12, 12, 16, 23, म्हणजे फार काही याच्यामध्ये वाढ झालेली नाही. 12.5 पासून 23.5पर्यंत, म्हणजे थोडक्यात 11% वाढ. जवळपास 90 वर्षामध्ये 11% वाढ, 110 वर्षामध्ये 11% वाढ ह्या लोकसंख्येमध्ये झालेली आहे असं दिसतंय. आणि मगाशी आपण प्राथमिक व्यवसायामध्ये पाहिलं की इथं घट झालेली आहे. 71वरनं 49वरती आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जवळपास 23% या ठिकाणी ती वाढ 23% इथं घट झाली आहे. इथं लोकसंख्येची किती टक्क्यांनी घट झाली आहे? 23% ही मायनस झाली, आणि इथं मात्र 12% काय झाली आहे? प्लस झालेली आहे. आता तिसरा व्यवसाय बघा. तिसऱ्या व्यवसायामध्ये काय दिसतंय तुम्हाला? हे टक्के. तिसऱ्या व्यवसायामध्ये 1901 साली 15.6% होती, म्हणजे सेवा व्यवसाय. तीच लोकसंख्या वाढत जाऊन ती 27.5, म्हणजे याच्यामध्ये किती टक्क्याची वाढ झाली? साधारण इथं पण लक्षात घ्या
23 इथं 12 आणि 23 इथं 11%ची सॉरी द्वितीयक श्रेणीच्या व्यवसायामध्ये 11%ची वाढ आहे. प्लस किती म्हणू आपण इथं 11%. आणि ह्या तृतीयक श्रेणीच्या व्यवसायामध्ये मात्र या ठिकाणी प्लस किती टक्क्याची वाढ आहे 12%. आणि मगाशी इथं आपण म्हटलं होतं की इथे कितीची घट झाली मायनस म्हणू आपण. मायनस कितीने झाली आहे 23%ची 23%ची घट झाली. म्हणजे आता एक साधारण स्वरूप तुमच्या लक्षात आलं असेल. आता त्यात पण जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांचा विचार करा. शेतकरी 50.6वरनं हे प्रमाण कमी कमी होत आले. 50.6वरनं हे प्रमाण काय होत आले कमी कमी 26.4 वाले. शेतमजुरांची संख्या मात्र वाढलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आणि शेतमजुरांची संख्या वाढलेली आहे. तसंच पशुधन वनसंकलन मासेमारी करणाऱ्या लोकांच्या प्रमाणामध्ये देखील काय झालेली आहे घट झाली. म्हणजे या प्राथमिक व्यवसायामध्ये तुमच्या एक असं लक्षात येईल की शेतकऱ्यांची संख्या कमी झाली, पशुधन मासेमारी करणाऱ्यांची संख्या कमी झाली, शेतमजुरांची संख्या मात्र काय झालेली आहे वाढलेली आहे. आता द्वितीय श्रेणीमध्ये बघा की उद्योगामध्ये काम करणारे लोक 11.7वरनं 16.92 म्हणजे जवळ 17%पर्यंत म्हणजे याच्यामध्ये वाढ झाली आहे. पण ती वाढ फारशी नाही आहे. 11.7 म्हणजे आपण असं 12 ठेवलो, 12वरनं ती 17पर्यंत म्हणजे 5%नी वाढ झाली. पण बांधकाम क्षेत्र जे आहे इथली वाढ मात्र वाखाणण्यासारखी आहे. 0.8 म्हणजे 1%पासून 6.6 6.5%पर्यंत वाढ झाली. हे मात्र या ठिकाणी या द्वितीय श्रेणीतल्या व्यवसायातलं वैशिष्ट्य सांगता येईल की जास्त वाढ जी आहे ती थोडक्यात असं म्हणू की त्या पर्सेंटेजमध्ये जर विचार केला तर ती वाढ जी आहे ती जवळपास असं म्हणता येईल 1 म्हणजे 60%हून जास्त वाढ झालेली आहे. 60%हून ती जास्त वाढ आहे म्हणून ही वाढ वाखाणण्याजोगी आहे. त्याच्यानंतर सेवा क्षेत्र त्याच्यामध्ये व्यापार आणि वाणिज्यामध्ये 6%वरनं 12%पर्यंत डबल वाढ झालेली आहे. म्हणजे डबल आकडा झालेला आहे. वाहतूक आणि साठवणुकीमध्ये 1.1वरनं 4.8पर्यंत याच्यामध्ये देखील वाढ ही वाखाणण्यासारखी आहे. आणि इतर सेवांमधली वाढ मात्र फारशी झालेली नाही. म्हणजे थोडक्यात व्यापार आणि वाहतूकमध्ये या ठिकाणी वाढ जी आहे ती चांगली झालेली आहे लोकसंख्येमध्ये. आता ह्या तक्त्याचं आपण निरीक्षण केलेलं आहे. आता त्याच्याशी संबंधित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची. तक्ता काय दर्शवतो तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय देता येईल की हा तक्ता भारतातील वयोरचनेनुसार किंवा कार्यशील लोकसंख्येचं व्यावसायिक रचनेचं स्वरूप दर्शवतो. हे झालं उत्तर. तक्ता काय दर्शवतो तर भारतातील व्यावसायिक रचनेचं वर्गीकरण किंवा कार्यशील लोकसंख्येचं व्यावसायिक रचनेनुसार झालेलं वर्गीकरण दर्शवतो. दुसरा प्रश्न, सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे आणि कोणत्या वर्षी. आता सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या ही प्रामुख्याने कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे तर ही प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायामध्ये आणि त्यातही शेतकरी, त्यातही कोणत्या शेतकरी. आणि कोणत्या वर्षी असं म्हटलं आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 1901चा उल्लेख करता आहे. आणि प्रामुख्याने आजही 2011 साली देखील तीच अवस्था आहे की 26% क्षेत्र जे आहे किंवा शेतकऱ्यांची संख्या 26% म्हणजे इतर कोणत्याच क्षेत्रामध्ये तेवढा तो आकडा नाही आहे. म्हणून शेतकऱ्याचा उल्लेख करता आहे आपल्याला. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, कोणत्या व्यवसायात सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे आणि कोणत्या वर्षी. आता इथं सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या व्यवसायामध्ये गुंतलेली आहे तर खाणकाम हा व्यवसाय. बघा खाणकाम व्यवसायामध्ये फक्त 0.8% लोकसंख्या गुंतलेली आहे आणि ती 1901 साली देखील 0.1च होती. ते त्याचं उत्तर देता येईल. त्यानंतर कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना दिसते. आता कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना दिसते आता हे पाहिले आपण की जास्त लोकसंख्या वाढताना कुठं दिसते सेवा व्यवसायामध्ये आणि द्वितीय व्यवसाय दोन्ही व्यवसायामध्ये. कारण हे आकडे पाहिलेत आपण 12वरनं इथं +11 या ठिकाणी वाढ किती झाली होती +11% आणि या ठिकाणी प्लस किती झाली होती 12%. म्हणून द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये प्रामुख्याने ही वाढ झालेली दिसते. आणि मगाशी तुम्हाला मी उल्लेख केला होता सर्वात जास्त क्षेत्र वाढले कोणतं बांधकाम क्षेत्र. बांधकाम क्षेत्रामध्ये झपाट्याने त्या ठिकाणी वाढ झालेली दिसते. आणि त्याचबरोबर
वाहतूक दळणवळण 1% 4.8% ती वाढ ही प्रामुख्याने महत्त्वाची आहे. आणि 100% वाढ जी आहे ती व्यापारामध्ये झालेली आहे. त्या एक प्रश्नाचं उत्तर झालं. त्याच्यानंतर 1901 ते 2011 या सालातील अ-आ-इ ओळीतील सांख्यिकीय माहितीच्या आधारे आता हे आलेख तुम्हाला काढायचा आहे आणि त्याचा निष्कर्ष तुम्हाला काढायचा आहे. ते तुम्ही हे घरी काम करू शकता. आता याच्यामध्ये या प्रकरणामध्ये आत्ता आपण या ठिकाणी काय अभ्यासलं तर भारतातील व्यावसायिक रचनेचं वर्गीकरण. आता हा भारताचा आलेख तुम्ही पाहिलेला आहे किंवा भारताच्या लोकसंख्येची वर्गवारी पाहिली. हीच वर्गवारी मी तुम्हाला म्हणजे आत्ता आपण सुरुवातीला म्हटलं होतं की एखाद्या देशाच्या व्यावसायिक रचनेनुसार लोकसंख्येचं जे वर्गीकरण आहे त्या वर्गीकरणाचा संबंध हा त्या देशाच्या आर्थिक विकासाची असतो आणि त्या विकासामध्ये प्राथमिक सेवांमध्ये गुंतलेली लोकसंख्या जर जास्त असेल तर विकास कमी असतो आणि द्वितीयक आणि सेवा व्यवसायामध्ये किंवा तृतीयक व्यवसायामध्ये गुंतलेली जास्त लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी विकास जो आहे तो विकास जास्त होतो. आणि इथं मात्र काय म्हणतो आपण, इथं लोकसंख्या जास्त असेल तर विकास कमी आणि इथं लोकसंख्या जास्त असेल तर विकास कसा असतो, जास्त. आता त्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं देतो काही देशांची. आता हा चार्ट बघा की या चार्टमध्ये युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेची ॲग्रिकल्चरमध्ये मगाशी आपण पाहिलं की आजही आपल्या भारतातली जवळजवळ निम्मी लोकसंख्या ही शेती आणि शेतीशी संबंधित आहे. 20% मजूर आणि 26% शेतकरी म्हणजे जवळजवळ 46% लोकसंख्या ही शेतीच 49% फिशरी आणि याच्यामध्ये सगळी किती आहे भारताची 49. भारताची लोकसंख्या इथं 49% आणि इथं अमेरिकेची लोकसंख्या हे वर्ष आहेत बघा 2009, 10, 11. आजच्या परिस्थितीला 2019 साली अमेरिकेमध्ये प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या 1.41 म्हणजे एक लक्षात घ्या की भारताची 49% लोकसंख्या इथं या व्यवसायात गुंतलेली आहे या क्षेत्रामध्ये आणि अमेरिकेची फक्त किती आहे 41%. त्यानंतर इंडस्ट्री इन्क्लुडिंग कन्स्ट्रक्शन. आता तिथं आपण किती घेतलं होतं भारताचं प्रमाण, साधारण 26% लोकसंख्या होती. इथं अमेरिकेचं हे प्रमाण किती आहे 19.18 म्हणजे हे इथंही इंडस्ट्री आणि कन्स्ट्रक्शनमध्ये असणारी संख्या कमी आहे. पण अतिशय वाखाणण्याजोगी की भारताची या सर्व्हिस सेक्टरमध्ये लोकसंख्या होती 27%, इथं होती 26%, इथं होती 49% आणि अमेरिकेची मात्र या ठिकाणी लोकसंख्या किती आहे 79.41. लक्षात आलं की हे भारतातले आकडे आहेत. वरचे दिलेले आहेत हे कुठले आहेत, भारताचे. प्राथमिक व्यवसायामध्ये 49%, द्वितीयक व्यवसायामध्ये 26% आणि तृतीयक व्यवसाय किंवा सेवा व्यवसायामध्ये 27%. आणि हेच आकडे हे प्रामुख्याने अमेरिकेचे. याच्या तुलना बघा की याच्याशी तुलना याची करा, याच्याशी तुलना याची करा आणि या आकड्याशी तुलना याची करा. काय दिसतंय तर प्राथमिक व्यवसायात कमी आणि द्वितीयक आणि विशेषतः सेवा किंवा तृतीयक व्यवसायामध्ये जास्त. म्हणून आज अमेरिका हा प्रामुख्याने दरडोई जास्त असणारा देश किंवा एक विकसित किंवा एक श्रीमंत देश म्हणून ओळखला जातो. आता तसंच उदाहरण अजून हे जपानचं एक बघा, चीनचं. आपण नेहमी चीनबरोबर आपली काय करत असतो, स्पर्धा करत असतो. आज चीनची अवस्था काय आहे की आता इथं पण परत मी भारतात याकडे लिखतो. भारताची काय अवस्था आहे इथं 49, 26 आणि 27. आता चीनचे आकडे बघा 2018 साली ॲग्रिकल्चर आणि इतर क्षेत्रात म्हणजे ॲग्रिकल्चर, खाणकाम, फिशरी याच्यामध्ये त्यांची 26% लोकसंख्या आहे. इंडस्ट्री आणि बांधकामामध्ये त्यांची 27% लोकसंख्या म्हणजे जवळपास प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायामध्ये लोकसंख्या सारखीच आहे. आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये त्यांची लोकसंख्या किती आहे 46. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सर्व्हिस सेक्टरमध्ये किंवा सेवा व्यवसायामध्ये चीनची जेवढी लोकसंख्या आहे पर्सेंटेजमध्ये तेवढी आपली प्राथमिक व्यवसायामध्ये आहे आणि आपली द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढी त्यांची प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायामध्ये गुंतलेली आहे. म्हणून चीन आपल्यापेक्षा किंवा भारतापेक्षा त्याचा GDP जास्त आहे, त्यांची इकॉनॉमी मोठी आहे, त्यांचा दरडोई उत्पन्न जास्त आहे. हे आता तुमच्या ह्या 2 चार्टवरनं लक्षात आलं असं. याच्याबरोबर अजून एक चार्ट बघा जपानचा. इथं पुन्हा ते आकडे मी लिहितो 49,
26 आणि 27. आता जपानची बघा काय परिस्थिती दिसते. जपानमध्ये 3.3% क्षेत्र किंवा 3.38% लोकसंख्या फक्त प्राथमिक व्यवसायात आहे. 24.38% लोकसंख्या द्वितीयक व्यवसायामध्ये आणि सर्व्हिस सेक्टर किंवा तृतीयक व्यवसायामध्ये ही लोकसंख्या 2019 साली 72.24% आहे. आता ह्या चार्टवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की प्रामुख्याने किती लोकसंख्या कोणत्या देशाची कुठल्या व्यवसायात गुंतलेली आहे हे मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला होता आणि त्याचं उत्तर आता या 2-3 चार्टवरनं तुम्हाला मिळालेलं असेल. काय आपण म्हटलं होतं सुरुवातीला, पुन्हा एकदा बघा की व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाणावरनं त्या देशाचा विकासाचा मापदंड ठरतो किंवा असतो. हे आत्ता मी तुम्हाला भारताच्या बरोबर जपान, चीन आणि संयुक्त संस्थाने किंवा अमेरिका ह्या देशांच्या चार्टच्या तुलना करून दाखवलेलं आहे आणि त्याच्यातून तुमच्या ते लक्षात आलं असेल की कोणत्या व्यवसायात किती टक्के लोकसंख्या गुंतली आणि त्यावरनं त्या देशाचा विकास कसा असेल याचा अंदाज बांधता येतो. आणि म्हणून इथं लक्षात घ्या की जेवढी प्राथमिक व्यवसायामध्ये लोकसंख्या जास्त तेवढा त्या देशाचा विकास जो आहे हा प्रामुख्याने काय असतो, कमी. आणि जेवढी द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये लोकसंख्या जास्त तेवढा त्या देशाचा विकास हा कसा असतो, जास्त. आणि याचं उदाहरण कोणतं घेतलं, जपान घेतलं, USA घेतलं आणि इथं आपला कोणता घ्यायचा, भारत. आता हेच जर आपण अजून आफ्रिकन देशांमध्ये जर गेलो आणि आफ्रिकन देशांचे जर असे चार्ट पाहिले तर त्या ठिकाणी भारतापेक्षाही परिस्थिती उलट दिसेल की त्या देशांमध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या जी आहे ती 70% जास्त. जे आत्ता आपण परवा नायजर वगैरे किंवा आपल्या आशिया खंडामधला अफगाणिस्तान वगैरे हे देश जर पाहिले तर त्या देशांमधली आज अवस्था अशी की 70%हून जास्त लोकसंख्या ही त्यांची प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली आहे आणि म्हणून ते विकासाच्या बाबतीत अतिशय मागे आहे. आणि बाकीच्या व्यवसाय जे आहेत, द्वितीयक श्रेणीचे व्यवसाय असतील, तृतीयक किंवा सेवा व्यवसाय असेल, जेमतेम त्या ठिकाणी त्यांची लोकसंख्या 30%पेक्षा कमी असते. काही देशांमध्ये तर हे प्रमाण 20%च्याही कमी आहे. विशेषतः मध्य आफ्रिकन देश जे आहेत त्या मध्य आफ्रिकन देशांमध्ये ह्या सेवा व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांचं प्रमाण जे आहे ते 10%पेक्षा कमी आहे. आता सेवा व्यवसाय कोणते हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की व्यापार असेल, वाहतूक असेल, दळणवळण किंवा त्याला आपण मोबाईल काय म्हणतो आपण नेटवर्क म्हणतो, आता आधुनिक काळामध्ये नेटवर्क म्हणतो. तर ह्या सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण जे आहे हे त्या ठिकाणी अतिशय कमी आहे. तर आत्ता या ठिकाणी हा एक छोटासा मुद्दा आपण अभ्यासला, व्यावसायिक रचना, की याच्यातून तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की व्यावसायिक रचनेनुसार देशाच्या आर्थिक विकासाचा स्तर हा निश्चित होत असतो. आणि ह्या 2-3 भारत, जपान, चीन, अमेरिका यांच्या उदाहरणावरनं ते तुमच्या लक्षात आलं असेल. तर आज आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.